अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही बसतोय। नाशिकहून दुबईला जाणारा कांदा बंदरातच अडकला। पश्चिम आशियात रमजानच्या दिवसात जळगावातून मोठ्या प्रमाणात केळी देखील निर्यात केली जातात। मात्र यंदा युद्धामुळे ते अशक्य होऊन बसले आणि जर युद्ध लांबलं तर यावेळी हापूस आंब्याची आखातवारी देखील रखडण्याची चिन्हे पाहूया। युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कशी संक्रांत ओढावली आहे। अमेरिका इस्रायल जोडीनं युद्ध पुकारलंय इराण विरोधात। बॉम्ब फुटतायत ते इराणचं पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये। मात्र हे युद्ध थांबावं म्हणून देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर। कारण युद्धामुळे रखडलेला कृषी मालाचा प्रवास दुबईसह अनेक आखाती देशांमधल्या किशनमध्ये फोडणी देण्यासाठी वापरला जातो तो नाशिकचा कांदा। मात्र युद्धामुळे कांद्याची पश्चिम आशियाच्या दिशेने होणारी वाहतूक ठप्प झाली। कांद्याचे कंटेनर JNPT बंदरात अडकले। त्यामुळे युद्ध कधी थांबणार असा प्रश्न नाशिकच्या कांदा उत्पादकांना पडलाय। शनिवारी दुबईचे एअरपोर्ट आणि तिथले पोर्ट बंद झालेले आहेत आणि रस्त्यामध्ये जो आमचा माल आहे तो जागेवरती थांबलेला आहे आणि त्याची कॉस्टिंगची जबाबदारी पण ते व्यापाऱ्यावरती ठेवली गेलेली आहे। याचा परिणाम असा झालेला आहे की आणि आज जर बघितलं तर JNPTवरती 150 आमचे कंटेनर अडकून पडलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची बुकिंग घेतली जात नाही आणि घेतलेली बुकिंग कधी पोस्ट होईल याची त्यांच्याकडनं रेटिंगमध्ये दिल्या गेलेलं आहे का याची जबाबदारी संपूर्ण व्यापाऱ्यावर राहणार आहे। आता ही कॉस्टिंग पण वाढणार आहे, नवीन बुकिंग पण घेणार नाही आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की निश्चितच आमच्या बाजारभावावर परिणाम होईल आणि गेल्या 3-4 दिवसापासून जे अडकलेले आमचे रस्त्यातले कंटेनर किंवा हा जर माल आमचा खराब होऊन गेला, सडून गेला तर निश्चितच पण व्यापाऱ्याचं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। रमजानच्या दिवसात जळगावच्या केळी उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि त्यामागचं कारण म्हणजे आखाती देशात नेहमीच्या तुलनेनं होणारी अधिकची निर्यात। मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धामुळे जळगावच्या केळी उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे। एरवी जळगावमधून 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जातात, पण युद्धामुळे निर्यात जवळपास पूर्ण ठप्प झाल्यानं केळीचे दर पडणार अशी भीती शेतकऱ्यांना सतावू लागली। युद्धापूर्वी केळीचे दर 2500 रुपये क्विंटल एवढे होते, ते आता 1500 पर्यंत घसरले। शेतकऱ्यांना ह्याच महिन्यात भाव भेटतो रमजान असल्यामुळे, तर सरकारला एक विनंती आहे केंद्र सरकारला, तर या युद्धबंदीवर काय तोडगा काढता येईल तर केंद्राने लवकर काढावा व शेतकऱ्यांना जो फटका बसेल केळी पिकामध्ये तो बसणार नाही, हे एक विनंती करतो। या युद्धामुळे काही गोष्टी या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसल्या आहेत आणि तसंच काही ज्या आपले बाग आहेत आता उन्हामुळे ते शेकले जात आहेत, करपा येतोय, तर ही भरपाई सरकारला काढून द्यायची विनंती करतोय मी। भारत सरकारने हस्तक्षेप करून हे होणारं युद्ध कसं थांबवता येईल व भारतातील शेतकऱ्यांना त्याचा फटका कसा कमी मिळेल, दिलासा कसा देता येईल याच्यासाठी पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे। एप्रिल उजाडताच दुबई, ओमान, बहारीन, कतार, इराण या देशातील खवय्यांना वेध लागतात ते आपल्या कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे। सीझनमध्ये दिवसाला 60 ते 70 टन हापूस आखाती देशात पाठवला जातो। मात्र युद्ध जास्त काळ चाललं तर हापूसची निर्यात कशी करायची असा प्रश्न आत्तापासूनच निर्यातदारांना सतावतोय। त्यामुळे आंब्याचा सीझन सुरू होण्याआधीच युद्धाचा दी एंड झाला पाहिजे असं गाऱ्हाणं कोकणातला हापूस उत्पादक आणि निर्यातदार नक्कीच घालत असणार। यावर्षी आंबे जरा उशिरा चालू होणार आहे, जवळजवळ मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात चालू होईल। तोपर्यंत शक्यता आहे युद्ध बंद होईल। जर बंद नाही झालं तर आंब्याला फार मोठा फटका पडेल। जर आंबा एक्सपोर्टवरती परिणाम झाला, जर समजा निर्यात जास्त झाली नाही तर स्थानिक मार्केटला काय परिस्थिती राहील? नाही, याचं रेटवर फार मोठा परिणाम होईल, रेट कमी होतील याचे। प्रश्न फक्त कांदा, केळी आणि हापूस पिकाचा नाहीये, तर पश्चिम आशियातील देश हे इतर कृषी मालाची मोठी बाजारपेठ आहेत। पण युद्धामुळे सगळ्याच कृषी मालाची आखाती देशात होणारी निर्यात ठप्प झाल्यामुळे 150 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे आणि युद्ध जास्त काळ लांबल्यास हा आकडा आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। 2 साल पहले इजराइल हमास वॉर हुआ है, नेक्स्ट वन ईयर रिटर्न इज 25%। पॉइंट मैं आपको बता रहा हूँ कि 1996 से ऑलमोस्ट
I have counted close to around precisely 27 छोटे बड़े सब वार्ड्स के छोटे मोटे वार्ड्स हुए हैं सब मिलाकर, बट कुल मिलाकर अगर हम अगले 3 साल का पर्सपेक्टिव अगर देखते हैं तो पॉजिटिव रिटर्न मिलता है। तो टिपिकली वॉर क्या करता है, एक फियर फैक्टर कर देता है, फियर अनसर्टनिटी को क्रिएट करता है और अनसर्टनिटी के वजह से मार्केट वोलेटाइल हो जाता है। सोनं आणि चांदी आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट बनत चालली आहे। युद्धाचे संकेत मिळताच गुंतवणूकदार शेअर बाजारातून माघार घेत सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात। त्यामुळे साहजिकच दोन्ही धातू पुन्हा एकदा विक्रमी दर गाठण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे लग्न असलेल्या घरांना बजेट पुढे मागे करण्याची तयारी ठेवावी लागणार। आज मार्केट उघडल्यावर भाव 1,65,500 प्लस GST आहे, तर एक अंदाज 5,000 रुपये भाव वाढले। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये $150 भावात वाढ झालेली आहे। आणि चांदीच्या दराची काय परिस्थिती आहे? चांदीचे दर आज 2,90,000 रुपये आहे आणि शुक्रवारी ते कमी होते, किती होते सर? 10,000 रुपये कमी होते। बरोबर। मग काय कारण आहे भावामध्ये जिथे मोठी वाढ आपल्याला दिसते किंवा काय? कारण तर इराण आणि इस्रायलमध्ये जे वॉर सुरू झालं आहे, जे अमेरिका पण त्याच्यात आलेला आहे, तोच कारण यावेळी आम्हाला दिसतंय। आधी रशिया युक्रेन युद्ध, मग भारत पाकिस्तान युद्ध आणि आता अमेरिका इराण युद्ध। जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बॉम्ब फुटला तर त्याची सर्वाधिक झळ बसते ती शेअर मार्केटला। सोमवारी सेन्सेक्स 1,000 अंकांनी गडगडला। जागतिक अर्थव्यवस्थेत 4थ्या क्रमांकावर असलेल्या भारताला एवढा मोठा फटका बसत असेल तर अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत खाली असलेल्या देशांची काय अवस्था असेल? बरं, युद्धाचा घाट कशासाठी आणि कुणासाठी? तर तो युद्धखोर अमेरिका आणि इस्रायलच्या फायद्यासाठी। मात्र त्याचा तडाखा कुणी सहन करायचा? तर प्रत्यक्ष युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या भारतासारख्या देशांनी। म्हणूनच विचारवंतांनी म्हटलंय ना, युद्ध नको, बुद्ध हवा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.